नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। तर आभाळ इतकं आहे ना, पावसाचं वातावरण भरपूर झालंय। आम्ही निघलोत आता सकाळ सकाळ गावाला फौजी साहेबांनी। तर काहीतरी म्हणजे फौजी साहेबांचं काम आहे गावाला, तर ते म्हणले खूप दिवस झाले आपण गेलो नाही, तर तू पण चल। मग चाललो होतो आता सकाळ सकाळ लवकर येऊ, मला वाटतं 11-12च्या आतमध्ये येऊ घरी। तर चला आता निघलोत सकाळ सकाळ। तर ही बघा मैना कशी आली खायला मागती। आकाशीला काहीतरी दे रे खायला। ही कुत्री आहे ना, आमच्या घराचं काम चालू होतं, आमचे वॉचमन ठेवले होते आम्ही, म्हणजे घराला पाणी द्यायला वगैरे घराचं म्हणजे काम चालू होतं त्यावेळेस राखण वॉचमन ठेवले होते। तर ते वॉचमननी पाळली होती कुत्री। तर ते वॉचमन इथून काम झाल्यानंतर ते गेले तिकडे नगरला सावेडीला, पण ती कुत्रीनी अजून लक्षात ठेवलंय आणि ती अजून येते असं लक्षात आलं। इकडं फेरफटक्याला आली की ती येते आणि खायला वगैरे खातीन परत जाती असे। तर हे बघा खायला लाड घालते ती आता। आकाश आण ना बाबूला खायला काहीतरी आण। तर चला आता आकाश देईन तिला खायला, आम्ही निघतोय। आकाश दरवाजा खोलू नको, कोणी आलं तरी या, आणि ग्रिलचा दरवाजा लावून घे काय। तर हे बघा किती आभाळ भरून आलंय। तर आता बायकांना सगळं नवरात्राचं आवरायला काढायचं, आणि असं आभाळ आल्यानंतर कसं आवरायचं। तर मी आवरले माझं घर, फक्त कपडे राहिलेले। तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता नवरात्री शॉपिंगचा, तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या मावशींच्या कमेंट आल्या की पितृपक्षामध्ये खरेदी करू नये। तर ताई मावशीनं मला माहिती नव्हतं त्यामुळे मी खरेदी केली। आमच्या इकडे कसं आहे ना, एकदा आपले पित्र जेवले की आपण घराची साफसफाई करू शकतो, आणि साफसफाई झाली की खरेदी करू शकतो असं माहिती होतं। त्यामुळे फौजी साहेब बोलले की मला नवरात्रामध्ये ड्युट्या लागतात, मला काही वेळ मिळणार नाही, तर आपण शॉपिंग करून येऊ। तर असं काही मनात नाही ध्यानात नाही, त्यामुळे आम्ही केली शॉपिंग। तर मला ताई मावशीने खूप छान प्रकारे समजून सांगितलं ना, तर इथून पुढे नाही शॉपिंग करत जायची मी ताई मावशींनो। तर हे बघा आमच्या नंदबाई पण येऊ राहिल्यात गावामध्ये। 8 वाजून गेले हा, चला पटकन जाऊ आता। तर बघा मंडळी, बहीण भावांची चांगली बैठक बसली इथं। तर मोठे ननंदबाई भाऊ, आणि त्यानंतर ते माग जाऊ बाई, आणि छोट्या ननंद ये ना किरण दादा, चहा सोडलाय त्यांनी। ताईच आहे ना, म्हणजे 2-3 वेळा फोन आला, तर मला ना कामामुळे त्यांच्यासमोर बोलायचं झालं नाही, मला येऊ चक्कर मारून जा। 2 मिनिटात लगेच पटकन आलो आम्ही, आम्हाला लय लवकर येतो आम्ही। तुम्हाला शेंगा तोडून नेतात का? हा नेऊन कवळ्या शेंगा चालतंय तर फौजी साहेबांचे मित्र आहेत, पोलीस मित्र, तर त्यांच्या घरी जायचंय थोडस चक्कर मारायला। ताईंचा फोन आला होता 2-3 वेळा, मला काही जास्त बोलायला जमलंच नाही, आणि गावाला आलो का आम्ही चक्कर मारायला जात असं त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे चालवत। आता हे बघा यांची कशी बडबड चालली। निघाता काय मग? नको किरण, नको कानपासून नको जाऊ, हाय का? अरे येऊ दे त्याला, तुम्हाला बटीत थांबायचंय, आम्हाला जायचंय, म्हणजे बाळावून आल्यावर जाणार आहे। नको बाई किरण, आम्हाला चला अरे चल येईन ना तो, गाडी घेऊन येईन चला। सीताफळाला काय सीताफळ आलेत बघा ना। तर हे पहा दारामध्ये सीताफळाची झाडं, लिंबुणीचं झाड, शेंगाची झाडं। तर असं मी गावाकडे राहायचे, सासूबाई पण होत्या तेव्हापासूनचे झाडं आहेत, आतापर्यंत चांगले आहेत। तर मंडळी हे बघा आम्ही चाललो आता आमच्या मैत्रिणीकडं, आणि ते सुद्धा असं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये राहतात। तर हे बघा सगळं इकडं डोंगर आणि हिरवगार मस्त दिसतंय, शेतातच राहतात ते। इथं कोणी घर बांधले गड्या पहा, इथं सगळं मोकळं होतं, किती दिवस झाले आपण आलेले, घर बांधली इथं। तर घ्या ना आतमध्ये, जाईल का? राहा इथंच बस। हा तर हे बघा हे पण शेतामध्ये राहतात, इथं शेत आहे त्यांचं, आणि शेतातच घर आहे। चला आता आपण भेटायला जाऊ त्यांना। तर बघा त्यांचं काहीतरी काम चालू आहे बरं का।
हा वय बाकीचं आवरलं काय? फोन करण्याविषयी एवढं घेतलं की मग फोनवर काय बोलायचं? येणार होते कधी आले ते? आई ग कधी पण बाळूमेजर पण होते का खरं काय? कोणला फोन केला होता? अरे हिचा फोन टाइम तर पुढे पाडलेला असतो कामाच्या नावाचा असते टाइम काय ना काय कामच चालू असतं. तर हे बघा मंडळ यांचं शेतातच घर आहे आणि सगळे झाडं झुडं त्यानंतर हे बघा इथं गायांचा गोठा. काय झालं? काय नाही होत. ती पिशवी का लटकवली बरं? काहीतरी फंडा आहे बरं का पिशूचा. होय पिशवी का लटकवली? हे बघा ताईंनी सांगितलं ही पिशवी मध्ये पाणी भरून असं का लटकवलंय कारण माशा येत नाही ते म्हणतात. तर बघूया आपण पण ट्राय करून. हे बघा असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून ठेवलंय असं लटकून. तर त्यांनी माशा येत नाही म्हणतात. नारळ तोडून तेवढे खायला. हात पुरलाच वरती नाही का? काय आहे का बांबू बघा द्या बरं. फौजी साहेब ताईंना म्हणते बांबू द्या. नारळ द्या वरून काढून. आता बघा पाणी राहून द्या. बांबू कुठे? हायत वय. अरे वा आम्हाला ते लागेल. तर बघा आता फौजी साहेब शिडी लावली नारळाला आणि शिडीवर येंगलेत नारळ काढायला. हात पण पुरला नारळाला लगेच. तर दारामध्ये यांच्या नारळ पण आहे आणि प्रत्येक म्हणजे फळाचं झाड पण आहे. पेरू, मोसंबी, संत्रा, चिक्कू म्हणजे भरपूर अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि घरच्या घरी म्हणजे वावर नांगरायला ट्रॅक्टर पण आहे त्यांच्याकडे. हे बघा सगळे म्हणजे साहित्य आहे. त्यानंतर हे बघा इथं ट्रॅक्टर आहे. तर शेती सुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे आणि ते घरच्या घरीच शेती करतात. तर त्यांचे फौजी साहेब पण अशीच येतं पोलीस मध्ये येतं पुण्याला. ते म्हणतात येडे भाऊ ऐकते बरं का व्हिडिओ मध्ये. तर ते पण पुण्याला पोलीस मध्ये येतं. ते पण असं म्हणजे ड्युटीवरून घरी आले का अजिबात शांत बसणार नाही. ट्रॅक्टर घेणार लगेच रानामध्ये जाणार. त्यांचं असं शेतीचं काम चालू राहतं. काढला का नारळ? बापरे किती मोठं आहे बघा. लय पाणी आहे. फौजी साहेबांनी काढला नारळ. बाळूमेजर म्हणले होते लिंब आहेत. लिंब कुठे आहेत ना? हे साहेब आहेत ना भांडून खाणार येत. नाही नाही जेवण नका. कोणत्या पोळ्या? पुरणपोळ्या. पुरणपोळ्या पुरणपोळ्या का? ते बघा काल त्यांचे पित्र होते पुरणपोळ्या केलेल्या आहेत त्यांनी. तर ते बोलले जेवून जा. आधी म्हणले नको आणि नंतर ताई म्हणले पुरणपोळ्या आहेत तर म्हणले लगेच जेवतो. तर पुरणपोळी फौजी साहेबांना खूप आवडती. तर आता पुरणपोळी खाते. बघा ज्वारी म्हणजे जुनी ज्वारी आहे का? हे बघा शेतकरी माणसाचा असं असतं राडा असतो पण ते चांगला राडा असतो. ते म्हणतात राडा पण राडा नसतो तो चांगला असतो. लक्ष्मी असते ती घरामध्ये राडा म्हणजे माहिती का? तर हे बघा ज्वारीचे कट्टे त्यांनी काढून ठेवले आणि इथं पण बाळूमेजर म्हणले ते बरं खरं 15 पोते का 10 पोते ज्वारी झाली म्हणले. तर बघा फौजी साहेब बसले जेवायला. दूध, पोळी आणि आमटी. ताई बसा ना तुम्ही पण थोडस. हा वय. तर संत्रा तोडीत बघा. संत्रा, मोसंब्या, त्यानंतर चिकू काय 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 लावलंय बाबा यांनी. हळू हळू हळू.
लिंब आणता का तोडून? हळूच हळूच. तर बघा आता फौजी साहेब गेलेत लिंब तोडायला. हाय होय. आम्हाला त्याशी पित्र घालायला आळूचे पानं भेटाना. ते पहा फौजी साहेबांनी आणले लिंब काढून. खराब होते बघायला लय झाले. अहो काय करायचं एवढेच. हे फणसाचे झाड तयार केले काय नाही ना? फणसाचे लावून द्या बरं तेवढे मस्त. आता भारी होते नाही का? हे काय त्यांनी तुम्हीच तयार केले ना? बघा फणसाचे झाड पण ताईंनी तयार केले. तर त्यांना पण झाडांची खूप आवड आहे बर का. खूप झाडं लावलेत. खूप प्रत्येक म्हणजे फळाचं एक एक झाड आहे. मस्त आहे. छोटे छोटे असते या दिवसात नाही का पेरू. बघा त्यांना वेळ सुद्धा नाही पेरू बघायला केवढा झालेत काय त्यांना माहिती सुद्धा नाही. हा ते नाहीये माझ्याकडं. किती छान वास सुटलाय बघा ना त्याचा. हा वय कसं टाकायचं म्हणजे बटाट्यामध्ये घालायचं ते? अच्छा. तर ओव्याचं झाड आहे. तर असं त्या पानांना जरी थोडासा हात लावला ना किती छान वास सुटलाय त्याचा. तर त्याची एक फांदी नाही ते लावायला. माझ्याकडं बाकीचे झाडं आहेत पण ते नाहीये. आणि त्याचे भजे पण छान होते आहे ना? अरे वा छान आले छान आले. काय त्या संत्रा का मोसंबी काढी त्यात नाही पेरू किडलेले ते काय? हे ते ओव्याचं झाड. हे पहा हे ओव्याचं झाड म्हणजे किती छान वास सुटलाय त्याचा. याचे भजे पण करतात आणि भाजीमध्ये पण घालतात ताई बोलल्या. तर याची एक फांदी चालवली लावायला. हे पहा याला मुळे पण फुटलेले येतं. हे बघा तर कुंडीमध्ये लावून दिलं छान येईल असं. म्हणजे राहू दे ना असं काय ते आळूचे पानं हे बघा असं वास जरी घेतला ना खूप छान वास आहे त्याचा. एकदम ओव्यासारखा येतो. तर ओव्याचं झाडच बोलतात त्याला. धराव हा का. बघा फौजी साहेबांनी कसा बाजार घेतलाय. आळूची पानं आळूची पानं नारळ त्यानंतर लिंब काय म्हणले मस्त केली. आम्ही त्यावेळेस कटिंग केली होती नाही का? आता वाढलंय परत. किती छान झालंय. छान वाटतं. आता इकडे एक लावलं हे पण छान होईल बरं का. गोल होईल मस्त. तर आबोलीचं झाड नाही माझ्याकडं आबोलीच्या फुलाचं. तर ताईंच्या इथं होतं. मी आता त्याचं म्हणजे रोपं पाहते आली असतील बहुतेक. हे काय इथं होतं मोठं झाड आहे. रोपं पाहते गुतले. पाठीमागं बी नेलं होतं. भेटलं गाडा एक. भेटलं हा एक भेटलं. तुळशीचं न्यायचं का? तुळशीला एक आपल्याला तुळशी नाही. आबोलीचं अजून असेल तिकडे का? अरे हे बघा ब्रह्मकमळचं झाड. ते ड्रम आणले तर तुम्ही वरती टेरेस वरती लावून द्यायला. पेरू पाहिले घेतले 2-3. हे पा इथं पण आहे. हो ताई
हे पा इथं इथं हा बघा ना. बस बस चला लय घेतलं तुम्ही आता. हा ना हा. आता 3 गाड्या कोणाच्या या तुमची एक हा होय टीव्हीएस राहणार जायला. बघा कसा बाजार भरून चालवलाय बर का. पेरू लिंब माझ्या झाडाचे छोटे छोटे रोप आहेत ते याच्यात टाका लिंबाच्या याच्यात टाका तुम्ही गाळून टाकता इथून पुढे येते ना आता थंडीमध्ये जास्त येते. चला नाही नाही नका. हे बघा त्यांचा गोठा गाया तर ताईंला लई काम पुरतं घरातलं करायचं जनावरांचं करायचं भरपूर काम असतं त्यांना. तर फौजी साहेब त्यांचे पोलीसमध्ये येतं पुण्याला पोलीसमध्ये ड्युटीला येतं तर ते तिकडे राहतात. मुलगा त्यांचा इंजिनिअरिंगला आहे पुण्यालाच आणि त्या इथं एकट्याच राहतात. तर सगळं एवढं सगळं मॅनेज एकट्याच करतात. बघा किती काम करतात त्या. हे बघा मावाली पांढरी किती पाळ्यात हाय की चौकई माऊ चल चल बाय. आपल्या मनी सारखीच नाही का आहे का. हे पांढरच भेटलं ना पण तुम्हाला नाही का हे पांढर अजून दुसरं आहे ग किती क्यूट आहे. चल चल ओ मेरा बच्चा माऊ तुमची माऊला क्यूट आहे. काय का बाबा अहो बस झालं नका काढू काय काय देता आता. हे बघा दोडके तोडायला गेल्यात त्या आहे का 11 वाजले ड्युटीवर येतं ते. तर बघा म्हणजे आमचे काका आहेत बरं का. काका चालले शेडाकडे गुरावर काय कमी केले काय नाही गुरु नाही ठेवणार गुडघे बी नाही एवढं का हा त्यामुळे आपल्या मोकळा करायला हात पाय खायचं हा जेव्हा का हो 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 चालतंय. तर हे बघा आमच्या ताई आता चला निघू का. चला येऊ. हा बाय. तर ताईंचा इतका भारी स्वभाव आहे ना काय सांगायचं. खूप म्हणजे मनमिळाव आहेत. आलं का असं वाटतं मी माहेरातच आले खूप भारी वाटतं. तर आता त्यांना पण एक दिवस बोलू. त्या इतक्या बिझी राहतात ना खूप कामं असतात त्यांच्या पाठीमागं. त्यांना सगळं म्हणजे इतकं शेत आहे ना त्यांना शेत पाहायचं शेतातलं पाहायचं घरातलं म्हणजे घरातलं काम पाहायचं जनावरांचं पाहायचं खूप काम असतं त्यांच्या मागं. तर खरंच म्हणजे अशी माणसं खूप कमी राहिलेत. इतकी माणुसकी आहे त्यांना. त्यांच्या भाऊंना पण खूप माणुसकी. आल्यानंतर असं तोंड भरून बोलते. आता आम्ही सुद्धा एकदम आलो ना हक्काने येतो. पोळ्या केल्या होत्या त्यांनी तर पोळ्याचं जेवण चालत आम्ही पण असे छान वाटतं. तर चला आता आम्ही भऱ्यातून निघलोय. आता दऱ्यामध्ये नंदेकडे पण थांबावं लागेल थोडंसं. तिथं पण थांबतोय. आमचं शेत आहे रोडच्या कडेला जाताना तर शेतात पण थांबू. गवारीचे शेंगा घेवड्याचे शेंगा आहेत तर ते पण थोडंसं तोडून येऊ. आपल्या शेतातलं छान वाटतं. बाजारातून काय रोज मिळतं पण शेतातलं आपल्या शेतातलं म्हणल्यावर थोडंसं वेगळंच वाटतं. तर चला आता शेतात थांबू थोडंसं. काय जाती खाली नको वरीस नाही का जाऊ दे आता. होय किरण म्हणतो गाडी खाली जाती. राम राम. काय चाललंय. तर हे बघा किरण माझ्या जावेचा मुलगा माझा पुतण्या आमच्या आधी येऊन बसला होता इथं. आम्ही येणार होतो ना शेतात तर तो बोलला मी पण येतो. आमच्या आधी येऊन हा इथं बसलाय. जाती का
चिखल नाही ना? काय ना काय ना काय नाही बरे. तर हे पहा, हे काका आहेत ना आमचे भावकी बर का, म्हणजे भावकी म्हणजे त्यांचं शेत आणि आमचं शेत शेजारी शेजारी, त्याच्यामुळे आम्ही भावकी म्हणतो. शेजारी म्हणले भावकीच झाली का हो? शेजारी नाही, पहिले 8-9 फक्त झरेकर पान मग 2च घर होते. खरं काय? भावकी म्हणजे पहिल्यापासून ती जुन्या काळची. हा होय. ते काय शेत जवळ आहेत म्हणून नाही. नाही होय, नाही एवढं फंड मला माहित नाही ना. पहिले कसं होतं, आता गावात जे कमी घर आहेत ज्यांचे, त्यांना भावक्या नव्हत्या. अच्छा. मग ते जे कमी घर ते एकूणाला धरायचे, हा 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 हा. म्हणून ते भावक्या. हे जुनं हे लय भावकी. वाठोळे झालं, अच्छा. वाठोळे, झरेकर, पानमल, हे सगळी भावकी. जरे म्हणजे गावात सुद्धा तुमच्या घरात शेजारी शेजारी होते आणि आता शेत सुद्धा शेजारी शेजारी, म्हणजे पक्की भावकी झाली. भावकी म्हणजे जुनी भावकी. हा बरोबर. दुसऱ्या तिसऱ्या पिढीला चालली भावकी बरोबर. जाऊ पाय पाय. करा रिप्राईट करा थोडी बरं होतं. हो ना. मग काय काय कामच नाही आता. तुम्हाला पाय लागायला पाहिजे ना. लागायला पाहिजे. बरोबर बरोबर बोलले. आपल्या भूमीला पाय आपले लागलेच पाहिजे. आपली पिढी तोपर्यंत तरी लागले पाहिजे. आपल्या पिढीच्या पुढं काही हो मग, नाही का? तर मंडळी हे बघा, आमची विहीर आता गच्च भरली. वरतून पाणी चाललंय फार. शेवाळ आलेले आहे की नाही? हा. पाण्याचं जास्त आता पावसाळ्यामध्ये उपसा नाही ना, त्याच्यामुळे वरतून असं शेवाळ आलंय त्याला, म्हणजे गबाळ दिसते. 7 परस आहे. बापरे. 7 परस आहे खाली. तर 7 परस विहीर म्हणते ही, आणि गच्च भरली बघा पाण्याने ही. साठलं का पाणी? नाही ना, साठलं नाही. इथं पण नाही साठलं. नाही ना. तर मंडळी हे पहा आमचं शेत. तर आपण त्या दिवशी आलो ना इथं, त्यावेळेस ही गवर आहे ना खूप छोटी छोटी होती. त्यानंतर तिथं तिकडे घेवडा होता ना, तो पण खूप छोटा छोटा होता. नेटकेच म्हणजे शेंगा यायला लागल्या होत्या. तर आता गवर खूप मोठाली झाली ही. आणि मुग काढून झालेत. मुगाच्या शेंगा त्या दिवशी आपण नेल्या होत्या ना, तर मुग काढून करून झालेत. मुगाची वावर मोकळे झालेत आता. अरे रे मला येऊ द्या. हे बघा मुगाचे वावर आता मोकळे झालेत. पाळी बिळी घालून ठेवली का आहे ना किरण? पाळी घालून ठेवल्यात मुगाच्या वावरांना. आणि इथं घेवडा पण आता तोडून झालाय, सगळं ते खराब झालाय आता. पण गवारीला आहेत शेंगा अजून. तर हे दोघं लागलेत आता गवारीच्या शेंगा तोडायला. चला मी पण तोडू लागते यांना, मग उरकत्यान. तर मंडळी हे बघा किती ऊन पडलंय आता, आणि गवारीच्या शेंगा तोडल्या आम्ही आणि निघलो आता. तर हे बघा फौजी साहेब आणि किरण चाललेत पुढं. शेतातून निघलोय बाहेर आणि आता नंदेकडे थांबावं लागेल थोडस. तर बघा आलं रोडला आता. तर मेन रोडच्या आमच्या बहिरेचं रोड आहे ना, मेन रोड, त्याच्या रोडच्या खालीच इकडं आमचं शेत आहे. रोडला लागूपर्यंत थकून गेले मी. मोर ओरडतायत बर का खाली. तू आला ना किरण परवा दिवशी केडगावला, मोराचे पंख घेऊन ये मला. विसरून जाते. तर मंडळी असं शेतातली सवय नाही राहिली ना, तर थकून गेले मी. शेतापासून रोडला येऊपर्यंत पूर्ण घामघाम झालाय, आणि त्यातल्या त्यात इतकं गरम होतंय ना. पोलीस साहेब हसत आहेत मला. घामघाम झालाय आणि त्यातल्या त्यात गरम पण भरपूर होते. ऊन पण मध्ये मध्ये पडत आहे, आभाळ पण आलेलं आहे, सगळं चालू आहे. तर पाऊस नक्की येईल बरं का. तर हे बघा शिराळ आलं लगेच. मध्ये ऊन पडते थोडंसं, पण इतकं कडक ऊन पडते आणि उमस आहे भरपूर. तर 2 तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय, त्यामुळे
पाऊस येणारच आहे. तर बघा नणंदबाई आमच्या पुढं आल्या पण आंघोळ पण केली आणि लुगडं धुवून म्हणजे त्यांची साडी धुवून दोरीवर पण गेली. एवढं झटपट काम असतं शेतकरी लोकांचं. कुठे गेले आम्ही गेले पण. तर बघा भाच्या सुनबाईचं पोर्च घ्यायचं काम चालू आहे का. आज नाही चकाचक धुवून काढलं गड्या. हा ना पावसामुळे नाही का मस्त धुवून काढले. ही काय काम ठेवली इथं. अच्छा आता जायचं होतं काँग्रेस काढायला. हा आता ते हे नाही ना त्याला एवढं कळे आले तर मग बारीक किती गेलं. ते जिथं फुलं येऊन गेले ते कापलं नाही त्याच्यामुळे कमी झाले बरं का. मग आता ते पडून जाते ते आपोआप गळून जाते. आम्ही सध्या हे नाही केली आणि ते खालून सगळं खाल्लंय शेळीने खाल्लंय. तरी पण शेंडे कट करावं लागते त्यांना. करावं लागते मग ते छान फुटन. ना ग चला 2-4 फुलं घेतो निघतो चला हो मग काय. आम्ही गुलाबाची फुलं तोडत होतो भाची सून आणि मी. तोपर्यंत दादांनी मला कढीपत्ता तोडून दिला. तर दादा म्हणजे माझे नंदेचे मिस्टर आहेत. तर प्रत्येक वेळेस मी असं गावाला गेले ना कढीपत्ता असं भरपूर घेऊन येते. म्हणजे 10-15 दिवस चांगलं महिनाभर म्हणलं तरी काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये एकदम छान राहतो. तर बराचसा तोडून दिला त्यांनी मग मला कढीपत्ता. खूप मोठं झाड आहे त्यांची इथं. चला बाय बाय बाय. चला तर आता नंदेच्या घरून पण निघलो आम्ही इथून दरेवाडीमधून. तर बहऱ्याच्या जवळच आहे नंदेचं घर माझ्या. आणि तिथून आता डायरेक्ट घरी जातोय. आता नाही थांबत पुढं. भरपूर वेळ झालाय आणि पावसाचं वातावरण पण झालंय. गरजायला पण लागलंय. तर हे बघा चासचं तळ आहे गच्च भरलंय आणि आभाळ तितकं डेंजर आलंय ना पलीकडून. कधी फुटून काही सांगता येत नाही. पाऊस येईनच आता. गरजायला लागलंय. हे बघा पाणी किती गच्च भरलंय. तर पाऊस चांगला झालाय त्यामुळे लवकर नाही भरत आहे तळ. पण पाऊस चांगला झाल्यामुळं गच्च भरलंय. चला आता तर मंडळी गावचा हा व्हिडिओ इथं सेंड करते मी. तर आपला गावचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.